नमस्कार मित्रांनो. आज आपण अभ्यासाच्या एका नवीन आणि रंजक पद्धतीद्वारे म्हणजेच एक तुलनात्मक स्केच नोट अभ्यास या माध्यमातून भारतीय संविधान, मूलभूत अधिकार वर्सेस मूलभूत कर्तव्ये समजून घेणार आहोत. एका बाजूला संरक्षण देणारे अधिकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये. सर्वात आधी यांचा उगम कोठून झाला ते पाहूया. मूलभूत अधिकार हे आपण USA बिल ऑफ राईट्सकडून घेतले आहेत. याला भारताचा मॅग्ना कार्टा असेही म्हटले जाते. मूलभूत कर्तव्ये ही आपण तत्कालीन USSR रशियाकडून घेतली असून ती 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये संविधानात जोडली गेली. तुलना: अधिकार हे न्यायप्रविष्ट जस्टिशिएबल आहेत, म्हणजेच त्यांच्या उल्लंघनाविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागू शकतो. याउलट कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नाहीत, त्यांच्यासाठी कोणतंही कायदेशीर बंधन नाही. आता अधिकारांचे वर्गीकरण पाहूया. संविधानाच्या भाग 3 मधील कलम 12 ते 35 मध्ये 6 मुख्य अधिकार दिले आहेत. 1. समानतेचा हक्क, कलम 14-18. 2. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19-22. 3. शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23-24. 4. धर्मस्वातंत्र्याचा हक्क, कलम 25-28. 5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29-30. 6. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, कलम 32. टीप: लक्षात ठेवा, 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला आहे. समानतेचा हक्क अधिक तपशीलवार समजून घेऊया. आर्ट 14 कायद्यापुढे समानता. आर्ट 15 धर्म, वंश, जात यावरून भेदभाव करण्यास मनाई. आर्ट 16 सार्वजनिक नोकरीत सर्वांना समान संधी. आर्ट 17 अस्पृश्यता निवारण. आर्ट 18 पदव्यांची समाप्ती, सैन्य आणि शैक्षणिक पदव्या सोडून. स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला विविध संरक्षणे देतो. कलम 19 यात 6 प्रकारची स्वातंत्र्ये आहेत: भाषण व अभिव्यक्ती, सभा, संस्था, संचार, वास्तव्य आणि व्यवसाय. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 21A 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क. कलम 20 आणि 22 मनमानी अटकेपासून संरक्षण. पुढील 2 महत्त्वाचे अधिकार. शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 मानवी तस्करी व वेठबिगारीस मनाई करते, तर कलम 24 कारखान्यांमध्ये बालकामगारांवर प्रतिबंध आणते. धर्मस्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 नुसार धर्माचे आचरण व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 26 धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहते आणि कलम 28 नुसार शासकीय शाळांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जात नाही. कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हटले आहे, कारण या अंतर्गत न्यायालय 5 प्रकारचे आदेश रेट्स काढू शकते. 1. बंदी प्रत्यक्षीकरण. 2. महादेश. 3. प्रतिषेध. 4. उत्प्रेषण. 5. अधिकार पृच्छा. हे अधिकार आपल्या हक्कांचे कवच आहेत. आता आपली कर्तव्य पाहूया. भाग 4 क मधील कलम 51A मध्येही कर्तव्य आहेत. ही सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार जोडली गेली. संख्या: मूळ कर्तव्ये 10 होती, परंतु 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचे 1 कर्तव्य वाढले आणि आता एकूण 11 कर्तव्ये आहेत. पहिली 5 कर्तव्ये अशी आहेत: ए. संविधानाचा, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. 2. स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे जतन करणे. 3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता टिकवणे. 4. देशाचे संरक्षण आणि देशसेवा करणे. 5. सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव वाढवणे व महिलांचा सन्मान करणे. उर्वरित कर्तव्ये अशी आहेत: एफ. आपल्या मिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करणे. जी. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. एच. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद जोपासणे. आय. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. जे. वैयक्तिक आणि सामूहिक कार्यात उत्कृष्टतेचा ध्यास घेणे. के. पालकांनी आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. अधिकार सक्तीचे आणि न्यायप्रविष्ट आहेत. कर्तव्य ही केवळ नैतिक जबाबदारी आहे. कोणासाठी? अधिकार नागरिक आणि परकीयांनाही मिळतात. कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. निलंबन. अधिकार आणीबाणीत निलंबित होऊ शकतात. कर्तव्य कायम लागू राहतात. लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स. कलम 44 4 बरोबर 4 म्हणजे दोन्ही अंक समान आहेत, म्हणून समान नागरी कायदा. ड्युटीज ABCs. ए. अँथम म्हणजे राष्ट्रगीत. बी. बापू म्हणजे आदर्श. सी. सेंटर म्हणजे एकता. डी. डिफेन्स म्हणजे संरक्षण. इक्वालिटी हँड. हाताची 5 बोटे म्हणजे समानतेची 5 कलमे आहेत असे समजा. शेवटी लक्षात ठेवा,
हक्क अधिक कर्तव्य बरोबर सशक्त नागरिक. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कर्तव्यांशिवाय हक्क म्हणजे केवळ स्वैराचार ठरेल. थोडक्यात सांगायचे तर अधिकार व्यक्तीचे रक्षण करतात, कर्तव्य राष्ट्र घडवतात. कलम 32 हा आत्मा आहे आणि 42व्या घटना दुरुस्तीने कर्तव्य जोडली गेली. हे दोन्ही लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. धन्यवाद. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ही माहिती पुन्हा पुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा. जय हिंद.